सुनबाई इकडे ये. हे काय धूळ आहे? हा, घरातले सगळे धूळ 10 मिनिटात साफ कर सगळी. हे हो सासूबाई. कर लवकर. सुनबाई इकडे ये. हो हो सासूबाई बोला. 2 पोते गहू आणलेले आहेत. आजपासून तुझं झोपणं बंद. ते 2 दिवसामध्ये पूर्ण गहू निवडणं झाले पाहिजे. हो हो करते ना मी. मग माणसीने सांगितलं नाही. हा हा. अरे कहना क्या चाहते हो? सुनबाई इकडे ये. हो हो. हे सकाळचे भांडे पडलेले आहेत. हे का तुझ्या माहेरून येणार आहे कोणी घासायला? नाही नाही मी घासते. मी आता घासते. लवकर घासून घेते. हो हो. आमच्या वेळेस नव्हतं बाई असं. आम्ही सगळं स्वच्छ ठेवत होतो. नाही नाही मी 2 मिनिटात घासते. शेबाई सुनबाई इकडे ये. हो हो सासूबाई. ही काय बर्फी आहे? याच्यात नाही तूप नाही खवा. हा, काय कशी काय बनवली का ही? असं शिकवलं का तुला? ह्या बर्फी बनवणं एक धड येत नाही काही. हे चांगलं करून आणजा. हो आणते सासूबाई मी. हा आहे सुखी संसाराचा मंत्र. सुनबाई तुला 7,000 रुपये या महिन्याला दिले होते, त्याचा हिशोब दे बरं. हा घ्या हिशोब. 2,000 किराणा, 2,000 MNKG, 700 रुपये दूध, परत 500 रुपये MNKG, 400 रुपये भाजीपाला, 1,000 रुपये MNKG. अगं हे MNKG आहे काय? आई माहित नाही कुठे गेली. अगं हे MNKG काय आहे? कुठे गेला एवढा खर्च? सांग ना, हे काय आहे? सासूबाई माहित नाही कुठे गेले. अगं याचा अर्थ सांग. कोणता पदार्थ आहे का काय आहे तर? आई त्या MNKG अर्थ होतो की मला माहित नाही ते पैसे कुठे गेले. अगं बाई. बघा आई मी चालली 2 दिवसासाठी माहेरी. याच्यात साखर ठेवलेली आहे, याच्यात तांदूळ ठेवलेले आहे. ठीक आहे. हो. हॅलो दूधवाले दादा, 2 दिवस दूध देऊ नका. नाही नाही म्हणजे अर्धा लिटरच द्या. हो कमी द्या. मी 2 दिवस गावाला जात आहे, माहेरी जात आहे मी. हो हो. बाई 2च दिवस राहिले. कपडे प्रेसला द्यायचे बाकी. आई ते प्रेसवाल्याला फोन लावा बरं पटकन. अगं बाई साड्या कोणत्या नेऊ, किती नेऊ, काय नेऊ, कोणती बॅग नेऊ? बापरे 2 दिवसांनी मला जायचं आहे माहेरी. आणि काय काय कशी तयारी करू मी देवा? माझ्याकडे किती. अहो जास्त भाजीपाला आणू नका बरं. मी 2 दिवस घरी नाही आहे, नाही तर खूप सारं घेऊन या. आई मी त्या भांडेवालीला सांगितलं की 2 दिवस यायचं नाही म्हणून धुणं भांडे करायला. अगं तू किती दिवसासाठी चालली माहेरी? आई मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी 2 दिवसासाठी माहेरी चालली म्हणून. मला वाटलं का 2 महिन्यासाठी जाऊन राहिली जसे हो. यांना काय माहिती आमचे 2 दिवस 2 महिन्यासारखे असतात माहेरी. यांना कोण विचारतो माहेरी? या जातील. आई माझा ऐकता का एक गोष्ट? काय सांग ना. मी काय म्हणते, आजपासून आपण आहे ना कोणाच्याच चुगल्यानी करायच्या, शेजारायच्या नाही, नातेवाईकाच्या नाही, कोणाच्याच नाही करायच्या. बस आपलं काम भलं आणि आपलं घर भलं. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? हो हो मला पण तसंच म्हणायचं होतं. हा ते तसं करू आपण आता. बरोबर. ठीक आहे. Yeah, boy. अरे कहना क्या चाहते हो? आई तुम्हाला माहिती आहे का काय झालं? काय ग काय झालं काय? आली हो आली आई. आज मी इतकी थकली ना की तुम्हाला काय सांगू. लाईट बिल भरलं का? आई मी त्या ललितासोबत जाणार नाही बरं याच्यानंतर. नको जाऊ, पण लाईट बिल भरलं ना? मी फालतू तिच्या घरी गेली तिला बोलवायला. अगं ते जाऊ दे, पण लाईट बिल तर भरलं ना? मला जर माहित असतं ना ती अशी करणार आहे तर मी अजिबात तिच्यासोबत गेली नसते. अरे कहना लाईट बिल तर भरलं ना? आई तुम्हाला माहित आहे का लाईट बिलचं ऑफिस पाहिलं काय? तो चौक आहे तिथे आणि तिथे लाईट बिलचं ऑफिस आहे. मग तुम्हाला माहित आहे का त्या लाईट बिलच्या ऑफिसच्या बाजूला म्हणजे मी जाणारच असं आणि अशी म्हणजे लाईट बिलच्या ऑफिसच्या तिथे पाय ठेवणारच तर तुम्हाला माहित आहे का
भरलं का लाईट बिल? आई मी ती सांगते ना तुम्हाला. हे पहा, हं. ते लाईट बिलचं चौक आहे. हं. मग त्या चौकात लाईट बिलचं ऑफिस आहे. पण त्याच्या उजव्या साईडला. मग आम्ही आता कसं केलं माहितीये का, पायऱ्या चढणारच तर आमची अशी डाव्या साईडला नजर गेली आणि माहितीये का तिथे साड्यांचं दुकान होतं. तर त्या ललितानी मला 2 साड्या घेऊन दिल्या. बरं, घेतलं तर घेतल्या, तिनं घेऊन दिल्या ना. पण लाईट बिल भरलं ना तू? आई पण असं करायचं का, तिने मला साड्या घेऊन द्यायच्या का, तुम्ही सांगा बरं. अगं मैत्रीण आहे, घेऊन दिल्या तर घेऊन दिल्या, पैसे तर तिनं दिले असतील ना. Yeah, boy. आई त्या लाईट बिलाच्या पैशातून साड्या घेतल्या. No, 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 no. त्याच्यातून तू साड्या घेतल्या. बरं, हो, जा वापस करून ये आणि लाईट बिल भरून ये, हो. ये लवकर. ती आली तिची मैत्रीण आणि ती साड्या घेणाऱ्या. जाऊ द्या, लाईट बिल भरून ये. हो, उठ म्हटलं ना. का ग, अजून काय करत आहे ग? काहीच झालं नाही तुझं. माझ्या पोटात कावडे ओरडत आहे. हो आई, करते मी लवकर. कर मग लवकर. हो हो, करते हा. करते. अगं बाई, सासूबाईच्या पोटात कावडे ओरडत आहे. मला काहीतरी करावं लागेल. हो. आई हे घ्या डाळ आणि हे घ्या तांदूळ. हे कशासाठी? अरे आई, तुमच्या पोटातले कावडे कावकाव करतात आहे ना, त्यांना द्या हे, ते शांत तरी बसतील. No, 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 no. आई तुम्हाला वेळ आहे का? काय म्हणते? आई मला साड्या चॉईस करू लागा ना, तुम्हाला माहिती आहे ना मला लग्नाला जायचं आहे. नाही ग बाई, तुझे तू निवड, मला नाही पाहिजे, मला नाही माहिती. आई प्लीज प्लीज नाही, मला असं करू मला लागा कामं ना choice. आहेत. अरे हे पण मी मेहंदीला कोणती घालू, हळदीला कोणती घालू, लग्नाला कोणती घालू, अरे मला इतकं कन्फ्युजन आहे ना. अगं प्लीज बाई, आताच्या काय पोरी, तुम्ही मेहंदीची साडी वेगळी, आमच्या वेळेस नव्हतं बाई हे असं. आई प्लीज करू लागा ना, थोडं फक्त 5 मिनिटं प्लीज. आण बरं. ठीक आहे. आई ही घालू मी मेहंदीला की ही घालू, सांगा बरं मला कोणती चांगली दिसेल तर तुमच्या चॉईस. बघा बघा, ही पण बघा आणि ही पण बघा. अगं ही मेहंदी कलरची घालतो, मेहंदीचा फंक्शन आहे ना, तर मेहंदी कलरची घाल. ही काय, ही साडी खरंच छान आहे ना, मस्त वाटेल मेहंदीला. पण आई मी ना ही घातली होती, नाही मी नाही घालत ही, मी ही गुलाबी घालते. बघा ही छान दिसते, जाऊ द्या मी ही गुलाबीच घालते. आई आता हळदीला ही पिवळी घालू की ही गुलाबी घालू, सांगा बरं कोणती घालतो, कोणती चांगली दिसेल माझ्यावर. बघा बरं, बघा तुम्ही. अगं हळदीला ना ही गुलाबी घाल, खूप छान दिसन ती. आजकाल काही कोणी हळदीच्या साड्या पिवळ्या घालत नाही, तीच घालची, छान आहे. कोणती आहे ही गुलाबी, किती सुंदर साडी आहे. नाही मला तर एवढी आवडती. आई पण काही पण सांगता का, हळदीला पिवळी नाही घालून गुलाबी साडी घालू का? सगळ्या बाया पिवळ्या साड्या घालतील आणि मी गुलाबी घालू? मी नाही घालत, मी ही पिवळी साडी घालते, जाऊ द्या. आई बघा बरं, ही ग्रीन कलरची लाल पदर असलेला घालू की ही घालू? बघा दोन्ही साड्या छान आहे, सांगा बरं आई मला आता कोणती साडी घालायची लग्नाच्या वेळेस. तू ना लग्नाच्या वेळेस मोरपंखी साडी घाल. ही मोरपंखी, ही तर माझ्या आवडीची साडी आहे, मला इतकी आवडते नाही. पण नाही मी ही घालणार, ही हिच्यापेक्षा जास्त चांगली साडी नाही, मला ही घालायची, ही घालणार. का ग, तुला तुझ्याच मनानं साड्या घालायच्या होत्या तर मला विचारलं कशाला? माझा विनाकारण टाइमपास केला. मग तुम्ही म्हणता ना की मला विचारत नाही, मला विचारल्याशिवाय सगळं काही करते, म्हणून तुम्हाला विचारलं. पण मला करायचं तर माझ्याच मनाने होतं. No, 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 no. आई तुम्ही काय करत आहे? काहीच नाही. आई तुम्ही हे झाडझूड करा ना, तोपर्यंत मी दुसरं काम वाटपून घेते. बरं. आहे आई तुम्ही काय करत आहे? काही नाही ग. आई एवढा ओटा पुसा ना, तोपर्यंत माझं दुसरं काम होते. बरं. हे घ्या. आई तुम्ही काय करत आहे? काही नाही. आई एवढ्या कपड्यांच्या घड्या करा ना, मी तोपर्यंत दुसरं काम करून घेते. दुसरं काम काय करते? राहिलंच काय, कोणतं काम आता? No, no, no. आधी मोठी काम करणारी.